श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. हिंदू संस्कृतीत देवतांची दररोज पूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती देखील प्राप्त होत असते. असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोगपीडाचे हरण होते आणि घरात होणारे कलेश वादविवाद टाळले जाऊ शकते. यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती यथाभक्ती भावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. तर चला, अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत आता आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तर घरातील देवघराला कधीच कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक असते. कारण मूर्तीची प्राणप्रतिष्ठेशिवाय जर तुम्ही मूर्ती पूजा केली तर त्यात देवत्व राहत नाही. त्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत आवश्यक असते. त्यानंतर जी मूर्ती तुटली असेल किंवा भग्न झालेली असेल त्या मूर्तीची पूजा कधीही करू नये. जर ती मातीची असेल तर तुम्ही कुंडीत त्याचं विसर्जन करून त्या कुंडीमध्ये ठेवू शकता. किंवा पितळेची असेल तर तुम्ही ती मूर्ती मोड देऊन दुसरी मूर्तीही आणू शकता. त्यानंतर देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. पूजा करताना इकडे तिकडे लक्ष देऊ नये. शांत आणि स्वच्छ मनाने केलेली उपासना कधी पण यशस्वी मानली जाते. काही लोक पूजा करताना वारंवार मोबाईलकडे बघत असतात किंवा इतर इकडे तिकडे बोलत असतात. पूजा करताना हे अजिबात करायचे नसते. हा देवांचा अपमान आहे. तुम्ही हे करत असाल तर आजपासूनच सोडून द्या. कारण अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही. मग ते तुम्ही कितीही तास देवासमोर बसून राहा, देवही तुमच्यावर प्रसन्न होत नाही. म्हणून देवपूजा करत असताना तुम्हाला येणारे मंत्र स्तोत्र यांचं पठण करताना देवपूजा करा. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावा. शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करायचे आहे. देवांचं आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असणे नेहमीच गरजेचे असते आणि देवपूजा ही शंखघंटीशिवाय अपुरी मानली जाते. म्हणून त्यांचीही पूजा करणं तितकंच आवश्यक असतं. देवघरातील शंखाला अक्षता कधीच वाहू नये. तर्जनीने म्हणजेच की अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध कधीच लावू नये. एका दिव्यातून दुसऱ्या दिवा प्रज्वलित करू नये. देवघरात देवांच्या फोटो लावताना तो एकमेकांसमोर लावू नये. देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावर नेऊ नये. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावायचा असतो. देवाला अर्पण करायच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर अर्पण करायचं. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवून मगच दाखवायचा असतो. आणि हो, देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्याला 3 वेळा आपल्याला पाणी फेरायचा असतो. तसंच देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच खाऊ नये हे लक्षात ठेवायचं. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालायचे असते. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरायचे. आणि पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळस आणि मा दुर्गाला दुर्वा अर्पण करू नये. याशिवाय चुकूनही सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्पण करू नका. असे केल्याने देव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.